बातमी संदर्भात आपण बोलूया आता। बातमी आहे कफ सिरप संदर्भातली। कोल्ड रिफ हे सिरप आहे। लहान मुलांची प्रकृती त्यामुळे प्रचंड बिघडलेली आहे। मध्य प्रदेशात 16 ते 18 मुलांवर नागपुरात उपचार सुरू आहेत। जे मध्य प्रदेशातले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नागपुरामध्ये। 3 मुलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। ही आत्ताची ताजी बातमी आहे। 2 मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे। नागपूरमध्ये आतापर्यंत 9 मुलांचा सिरपमुळे मृत्यू झालेला आहे। कोल्ड रिफ असं हे कफ सिरप आहे। जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल ते आपल्या मुलाला द्या तर तुर्तास तरी ते देऊ नका। मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातली ही मुलं आहेत। 16 ते 18 मुलांवर नागपुरामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। 3 मुलं अशी आहेत ज्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। कोल्ड रिफ हे कफ सिरप कुठल्याही मेडिकलमध्ये जरी मिळालं तरी ते घ्यायचं नाहीये। मेरी यहाँ बेटी वेंटिलेटर में है और स्थिति बहुत खराब है और अभी इलाज का कोई भी समाधान और कुछ भी नहीं हो पा रहा है। हम लोग बीमारी स्टार्टिंग में उसको तो फीवर आया था, सर्दी जुकाम हुआ था, बट अभी पता चला कि किडनी में इन्फेक्शन है और सर में सूजन है। हमारे पास कोई भी रास्ता नहीं है, बस हाथ धर के यहाँ पे बैठ के इंतजार कर रहे हैं कब वो खत्म हो जाए और कब घर लेके जाए। किडनी से प्रॉब्लम है उसको, किडनी के बाद सीधा उसका मस्तिष्क में असर पहुंच गया है। डॉक्टर को भी पता नहीं कौन सी बीमारी। डॉक्टर बोल रहा है कि हमने उसकी किडनी की जांच गवर्नमेंट पास पहुंचाया था, गवर्नमेंट ने भी उसका भी रिपोर्ट कुछ नहीं दिया है। उसका सैंपल लेकर गवर्नमेंट के पास भी गया था सैंपल। शुरुआत कैसे हुई? शुरुआत सर उसको फीवर आया था, फीवर से उसको हमारे यहाँ के डॉक्टर ने सायरप दिया। सायरप से एकदम से परेशानी बढ़ गई, टॉयलेट रुक गई उसकी। टॉयलेट रुकने के बाद डॉक्टर के पास गए, डॉक्टर बोलता है कि इसको किडनी में इन्फेक्शन हो गया है। ये सारी चीजें हमारे साथ हो रही। मेरे बच्चे को अभी 1% भी आराम नहीं है। मेरा बच्चा वेंटिलेशन में जा चुका है। जे रुग्णालयाच्या डीन आहेत पल्लवी सापळे मॅडम, त्यांच्याशी आपण बोलूया। डॉक्टर पल्लवी, तुम्ही काय सांगाल? सध्या इतकी भीती या कोल्ड ड्रिफची पसरलेली आहे। अन्न आणि औषध प्रशासन तर असं सांगतंय की या प्रकारचं औषध विकू नका, तुर्तास तरी त्यावर बॅन आहे आणि कोणी घ्यायचं असेल तरी ते कोल्ड ड्रिफ कफ सिरप घेऊ नका। तुम्ही काय सांगाल डॉक्टर? कारण का ज्या केसेस मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये झालेत तिथे कोल्ड ड्रिफ या ब्रँड मध्ये काहीतरी कंटॅमिनेशन झाल्याचं लक्षात येत आहे। तर सगळ्यांनाच आवाहन करीन की कोल्ड ड्रिफचं ब्रँड जर आपल्याला कुठेही मिळालं तर ते मुळीच वापरू नका। आणि दुसरी गोष्ट, मी बालरोग तज्ज्ञ म्हणून हे सांगेन की तसंही 2 वर्षाखालील मुलांना किंवा 4 वर्षाखालील मुलांना कफ सिरप देण्याबद्दल निर्बंधच आहेत, त्याची शिफारसही केली जात नाही। तर गरजही नसते कफ सिरपची। मुलांचे सर्दी पडसं आठवड्याभरात तसंही ठीक होऊन जातं। घ्यायचं असेल कुठलंही सिरप तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्या आणि घरात जुन्या बॉटल्स वगैरे असतील तर त्या टाळा। सध्या कोल्ड ड्रिफ्टमध्ये जे आहे, पण कफ सिरपच टाळलेलं किंवा डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय न घेतलेलं कधीही चांगलं। बरोबर डॉक्टर, एकच प्रश्न आहे फक्त। समजा असं काही झालं असेल का की एकच बॅच तेवढा खराब निघाला असेल किंवा त्यातच काहीतरी भेसळ गेलेली असेल का, सरसकट पुढचे आदेश येईपर्यंत हे औषध घ्यायचं नाहीये? काल या संबंधीच माननीय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली श्री धीरज कुमार यांनी मीटिंग घेतली आणि मी पुन्हा तेच सांगेन की कफ सिरपची एकूणच गरज नसते, पण ते ओव्हर द काउंटर मिळत असल्यामुळे सहज ते घेतलं जातं। त्यामुळे कोल्ड ड्रिफ तर नक्कीच घेऊ नका त्याचा फायनल रिपोर्ट येईपर्यंत। पण इतरही कफ सिरप गरजच नसते लहान मुलांना। कधी कधी मोठी लोक देखील फार खोकला असेल तर घेतात, तर शक्यतोवर ते टाळावं सध्या तरी फायनल रिपोर्ट येईपर्यंत। शक्यता आहे की एकाच बॅचमध्ये हे झालं असेल किंवा काही एकाच कंपनीमध्ये झालं असेल, पण जसं म्हटलं तसं हे काही जीवनावश्यक औषध नाहीये की ते दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने घेतलंच पाहिजे। थोडे दिवस ते टाळलेलंच बरं। नक्की नक्की डॉक्टर पल्लवी, खूप खूप धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल। जे रुग्णालयाच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे आपल्यासोबत होत्या। कायमच त्या जेव्हा कुठल्याही माध्यमावर येतात सतत मार्गदर्शन करत असतात, सतत जनजागृतीसाठी प्रयत्न करत असतात, त्यामुळे आपण त्यांच्याशी बोललो। त्यांनी म्हटलंय की कफ सिरप हे काही जीवनावश्यक औषधांमध्ये येत नाही, त्यामुळे ते आणि मुळात कोल्ड ड्रिप हे घेणं टाळावं। तर हे जे कोल्ड ड्रिप कफ सिरप आहे ते लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना त्यामुळे घडलेली आहे आणि या घटनेनंतर मग महाराष्ट्र सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आलं।
अन्न आणि औषध प्रशासनानं सगळ्या अधिकाऱ्यांना आपापल्या परिसरातल्या मेडिकल दुकानांमध्ये तपासणी करायला सांगितलेलं आहे आणि कोल्ड ड्रिप सिरप कोणत्याही परिस्थितीत विक्रीकरता ठेवू नका अशा सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. जनतेच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला जाणार नाही अशी माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. त्यामुळे मेडिकल स्टोअर्समध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी जातीलच, पण तुम्ही स्वतः सुद्धा नागरिक म्हणून काळजी घ्या. तुम्ही जर कफ सिरप घेत असाल तर कोल्ड ड्रिपचं कफ सिरप सध्या घेऊ नका जोपर्यंत सरकार अन्न आणि औषध प्रशासनाच्या पुढच्या सूचना येत नाहीत.